आम्ही त्या ठिकाणी काल डिटेल आढावा घेतला, तिथल्या जे सुपरवायझर त्यांचा पण आढावा घेतला मी काल, आणि ॲडिशनल मॅनपॉवर दिलेलं आहे. आणि राजकीय पक्ष अधिक नागरिक दोघांनाही आवाहन करतोय की सर्वांनी आपलं नाव आणि आपला जो अर्ज आहे त्याच्यामध्ये 2002 मध्ये आपल्या आईवडिलांचं कुठलं नाव असेल किंवा त्यांचं स्वतः जर नाव असेल तर त्यांनी शोधावं. विशेषतः दक्षिण आणि मध्यमध्ये थोडासा पूर्वी जो मतदारसंघ मध्य नव्हता, फक्त उत्तर आणि दक्षिणच होता. त्या ठिकाणी जे काय आपल्याला दोन्ही मतदारसंघातील नाव शोधावं, आपलं नाव कुठे आहे ते आयडेंटिफाय करून त्याचा स्क्रीनशॉट काढून ते मतदान केंद्र क्रमांक कुठल्या पार्टला होतं ती माहिती आपल्या BLO कडे द्यावी आणि ती सबमिट करून आपल्याकडं सबमिट करावी. म्हणजे आपल्याला जेव्हा ते ऍक्च्युअली सुनावणी होणार तर ह्याच्यानंतर पुढचा टप्पा असा आहे की ही यादी ड्राफ्ट पब्लिश होणार आहे. ड्राफ्ट पब्लिश होऊन सिस्टम काही एरर्स काढणार आहे, काही जर त्यांना अडचणी असतील पण त्याच्या कोणाचं नाव वगळायचं असेल तर त्याच्या संदर्भात सुनावणी साधारणतः पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये अपेक्षित आहेत आणि ती झाल्यानंतर मग अंतिम यादी पब्लिश होणार आहे. तर याच्यामध्ये सर्व नागरिकांना आव्हान आहे की 2 तारखेला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का, किंवा राजकीय पक्षाच्या काही प्रतिनिधींना समजा कोणाच्या नावावर ऑब्जेक्शन असेल की माझं नाव चुकीच्या पद्धतीने वगळलं जातंय किंवा माझं नाव घेतलेलं नाहीये किंवा माझा फॉर्मच भरला गेलेला नाही, तर ते पूर्ण माहितीसह आपण 11 वाजता 2 तारखेला आपापल्या मतदान विधानसभेला जे आपलं मतदान केंद्र होतं तर ते आणि त्यासोबत आम्ही आपल्या प्रेस नोटमध्ये आम्ही आपले जे सर्व BLO आहेत त्यांचं नाव आणि नंबर आणि मतदान केंद्र क्रमांक हे याची यादी देत आहोत. तर जास्तीत जास्त आणि अब्सेंट शिफ्टरची जी काही नावं आहेत ती सुद्धा आम्ही उद्या प्रेस नोटच्या माध्यमातून आमच्या वेबसाईटवर आम्ही पब्लिश करत आहोत. तर ती एकदा तपासावी आणि ज्यांनी कोणी अर्ज भरलेला नसेल तर त्यांनी पुढच्या आम्ही आता यादी देतो BLOची, तर आपल्या त्या BLOच्या यादीत नाव संपर्क करून आपले जे काही 2002च्या यादी आपणच सर्च करून जर काम त्यांना दिलं, स्क्रीनशॉट काढून जर दिला तर त्यांचं काम अजून सोपं होईल आणि लवकरात लवकर आपल्याला ही जी SIR ची प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी मदत होईल.